मी एक गोष्ट नोटीस केली आहे भावांनो, की मी जॉबला कधी लेट जात नाही. सकाळी लवकर उठून आईची भाजीपाल्याची दुकान वगैरे लावून द्यायची. 9 ते 9:30 वाजेपर्यंत मी माझ्या जॉबवरती पोहोचून जातो. मग तिथे आपलं डिसिप्लिन काम करतं. पण जेव्हा आपण ट्रेडिंग करायला बसलो, तिथे आपलं डिसिप्लिन प्रॉपर काम करत नाही. ते डिसिप्लिन आपलं कुठे गायब होऊन जातं काय माहिती. कारण जॉब आणि जी माझी भाजीपाल्याची दुकान आहे त्यावरती एक्सटर्नल प्रेशर असतो आपल्याला. भाजीपाल्याच्या दुकानावरती आपल्याला आई बोलणारी आहे, जॉबवरती आपल्याला मालक बोलणारे आहे. त्या दोघांचा फिक्स टायमिंग आहे की 9 9:30 वाजता जॉबवरती पोहोचायचं. आपल्याला जे डेलीचे रुटीनचे कामं असतात ते कामं आपल्याला टाईमावरती पूर्ण करायची आहे. जॉबची झाली, भाजीपाल्याची झाली, त्या दोघांची एकदम मोठ्या लेवलला एक प्रकारची रिस्पॉन्सिबिलिटी माझ्यावरती आहे. टाईमावरती दुकान लागली तर आपला भाजीपाल्याचा जो माल आहे तो विकला जाईल. टाईमावरती आपण जॉबला आलो तर आपले जॉबचे कामं पूर्ण होतील. समजा आपण टाईमावर आलो नाही तर ते जे आपले कामं आहे ते पाठीमागे राहून जातात. ते तुम्हाला मागच्या व्हिडिओमध्ये मी चांगल्या पद्धतीने बोललो आहे की ट्रेडिंगमुळे आपले जे जॉबचे काम आहे ते भरपूर काही कामं आपले थांबून जायचे. पण मग तेच समजा आपण ट्रेडिंगमध्ये बघायला गेलो तर ट्रेडिंगमध्ये आपल्याला बॉस नाही, आपल्याला विचारणारा कोणीच नाही की आज तू किती ट्रेड घेतले, त्या ट्रेड घेण्याचं रिझन काय होतं. जसं आपण ट्रेड घेतो, समजा आपल्याला सेटअप नाही तरी बी आपल्याकडनं ओव्हर ट्रेडिंग होऊन जाते, ट्रेड घेतली जाते. समजा आपला पहिल्या ट्रेडमध्ये एस लेट झाला, मग त्यामध्ये आपली दुसरी ट्रेड घेतली जाते. समजा आपल्याकडनं पहिल्या ट्रेडमध्ये आपल्याला प्रॉफिट झाला तरी आपण ग्रीडमध्ये येऊन ती सेकंड एंट्री प्लॅन करतो किंवा आपण थर्ड एंट्री प्लॅन करतो. मला तेच वाटतं की ट्रेडिंगमध्ये डिसिप्लिन आणण्यासाठी ऑप्शन सेलिंगची गरज नाही आहे किंवा एखादी स्ट्रॅटेजी शिकण्याची गरज नाही. ते स्वतः आपलं जे ट्रेडिंग आहे ते ट्रेडिंगला आपल्याला जॉबसारखं बघायचं आहे. ऑप्शन बाईंगमध्ये गुन्हा नाही आहे, ऑप्शन सेलिंगमध्ये बी कोणता गुन्हा नाही आहे. फक्त ऑप्शन सेलिंगमध्ये जी प्रॉबिलिटी ते हाय असते. पण मग सगळ्यात महत्त्वाचा पार्ट येतो म्हणजे माझा स्वतःचा डिसिप्लिन. समजा मी ऑप्शन सेलिंग बी केली, ऑप्शन सेलिंग बी उलट जास्त रिस्की वाटेल कारण त्यामध्ये जो लॉस आहे तो अनलिमिटेड लॉस असतो. समजा त्यामध्ये आपण स्टॉप लॉस लावला नाही आणि समजा मार्केट माझ्या ऑपोजिटमध्ये गेला तर जो समजा मी ऑप्शन बाईंग करतोय, मी एखादा प्रीमियम 100ला बाय केला तर त्याची लॉस होण्याची कॅपॅसिटी किती, 100चा प्रीमियम 0 होणार. पण समजा मी तीच ऑप्शन सेलिंग केली तर जो समजा 100चा प्रीमियम मी सेल केलेला आहे आणि समजा मार्केट माझ्या ऑपोजिटमध्ये मुवमेंट करतोय तर 100चा प्रीमियम आहे तो 500 सुद्धा निघून जाईल. समजा मी तोपर्यंत पोझिशन एक्झिट केली नाही तर मला जो लॉस आहे तो 500 पॉईंटचा लॉस होऊ शकतो. हा ऑप्शन सेलिंगचा एक पॉईंट आहे. त्यामुळे ट्रेडिंगला बी आपल्याला जॉबसारखं बघावं लागेल भावना. जसं मी जॉबवरती कसं एकदम फिक्स टायमिंगवरती येतो तसं आपल्याला ट्रेडिंगमध्ये एक फिक्स टाईम झोन सेट करायचा आहे. जसं मी पहिले बी सेट केला होता, 9 ते 10:30चा टायमिंग होता. जसं आपण एक्झाम्पल घेऊ, 9 ते 11चा फिक्स टायमिंग झाला. डेलीचा आपला लॉस लिमिट आपल्याला फिक्स करावं लागेल. डेलीचा जो आपला टार्गेट आहे तो फिक्स करावा लागेल. फिक्स टायमिंग झोनमध्ये आपल्याला एक तर प्रॉफिट हो एक तर लॉस हो, हे सगळं झाल्यानंतर आपल्याला जो आपला सेटअप आहे किंवा जो आपला लॅपटॉप आहे तो बंदच करावा लागणार आहे भावांनो. आता असं नाही की आपण फर्स्ट टाइम सांगत आहे, आपण मागे बी बोललो होतो. आता हे ऐकायला एकदम सोपं वाटतं, मी सुद्धा सांगायला एकदम सोपं वाटणार. पण जेव्हा मी रिअल मार्केटमध्ये या सगळ्या गोष्टी ट्रेड करू मोजून आपण काय करतो, 4-5 दिवस प्रॉपर डिसिप्लिन फॉलो करतो. असं नाही की मीच, माझ्यासारखे अजून भरपूर ट्रेडर आहे, आपल्याला 4-5 दिवस आपण प्रॉपर या सगळ्या गोष्टी मेंटेन करतो. पण मग त्याच्यानंतर जे आहे ते आपलं जे डिसिप्लिन आहे ते आपल्याकडनं ब्रेक होऊन जातं. त्यामुळे डिसिप्लिन शब्द ऐकायला एकदम सोपं आहे पण मग रिअल मार्केटमध्ये झाला, रिअल लाईफमध्ये फॉलो करायला खूप अवघड आहे भावांनो. त्यासाठी जी आपली पर्सनल लाईफ आहे ती सुद्धा मला डिसिप्लिन करावं लागणार आहे. मला झालं, तुम्हाला झालं, मला स्वतःला नाही का जिम वगैरे लावावं लागणार आहे. स्टार्टिंगला मी सगळं काही फॉलो केलं पण त्याच्यानंतर मध्ये जे फॅमिलीचे काही प्रॉब्लेम्स असतात, काही बाकीच्या गोष्टी असतात, जे आपलं डिसिप्लिन आहे ते आपल्याकडनं ब्रेक होऊन जातं. तेव्हा बी आता मग जी आपण नवीन सिरीज चालू करणार आहे या 1 महिन्याच्या नंतर म्हणा किंवा जे मी तिकडून आल्यानंतर, तेव्हा आपण आपली जी पर्सनल लाईफ आहे ती सुद्धा चांगली डिसिप्लिन आणू आणि जे आपले ट्रेडिंग आहे डिसिप्लिन आणू. त्याबद्दल सुद्धा मी यूट्यूबला तुम्हाला शेअर करत राहील. काय काय प्लॅन आपण पुढे चालू करणार आहोत. सांगायचं एवढंच आहे की आपल्याला ट्रेडिंगमध्ये बॉसची गरज नाही भावांनो, पण मग आपल्याला ट्रेडिंगमध्ये बॉस व्हावं लागणार आहे. आपल्याला दुसऱ्याला कोणाला बॉस नाही करावं लागणार आहे, पण मग स्वतःला तरी आपल्याला ट्रेडिंगमध्ये बॉस करावं लागणार आहे. कारण ट्रेडिंग झाली किंवा ओदर लाईफ झाली, मी स्वतः आता जॉबला आहे. आपल्याला माहिती आहे बॉसला गरज असते, बॉसला काळजी असते की त्याला मंथच्या एंडला ग्रीनमध्ये क्लोज व्हायचं. कारण त्याला त्याचे सगळे एक्सपेन्सेस द्यायचे, त्याला त्याच्या एम्प्लॉईची जी सॅलरी ती द्यायची, त्याला त्याचे दुसरे खर्च आहे, त्याचे एक्सपेन्सेस आहे त्याला द्यायचे. बॉसला रिस्पॉन्सिबिलिटी माहिती असते, बॉसला नाही का जाणीव असते की आपल्याला प्रॉफिट करायचं आहे. आपण ट्रेडिंगमध्ये ती जाणीव करत नाही, मी स्वतः ती जाणीव करत नाही. नेमकं आपल्याकडे समजा फंड येतोय किंवा आपण ट्रेडिंग करतोय, आपल्याला लॉस होतोय, मग त्या गोष्टी आपण नाही का एकदम जिम्मेदारी करत नाही. हां मान्य आहे आपल्याला लॉस होतोय, आपण त्या लॉसच्या दिवशी आपण खूप सिरियस राहू, 1-2 दिवस सिरियस राहू, पण मग त्याच्यानंतर काय तेच आपलं जे नाही का पुढे पाय मागे सपाट आपल्याला कॉलेजमध्ये झालं, शाळेमध्ये झाली ती जी कहावत आहे आपल्याला सरांनी सांगितलेली, मग तेच आपण ट्रेडिंगमध्ये करतोय. त्याच मिस्टेक आपण वारंवार करतोय. आपण 3-4दा त्या मिस्टेक केल्या गेल्या, आपल्याला त्या मिस्टेक आपल्याला 2-4 दिवस लक्षात राहतात, त्याच्यानंतर त्या मिस्टेक आपण विसरून जातो. जेव्हा नवीन आपण ट्रेडिंग स्टार्ट करू, 4-5 दिवस आपण रूल्स फॉलो करू, त्याच्यानंतर परत तेच. तर आता मिस्टेक माझे तेच आहे की मी नाही का आपण जेव्हा सेटअपवरती ट्रेड करतो, समजा आता
इथे फ्रंटला जागा आहे, मग इथे मी फ्रंटला त्या रूल्स मी लिहिलेले नव्हते, मी आता ते रील्स मोठ्या अक्षरामध्ये ते रूल्स लिहून ठेवायचे. आपली जी नाही का आपले आईवडिलांची जी काळजी आहे, आईवडिलांचे जे कष्ट आहे ते आपण बघत नाही, तर ते मला लिहून ठेवायचे की आपण रूल्स फॉलो केले नाही तर आपली जी लाईफ आहे ती एक प्रकारची बर्बाद होऊन जाणार आहे, आपण अजून बँकरप्ट होऊन जाऊ, म्हणजे आपल्यावरती लोन्स आहे ते लोन्स अजून हवी होऊन जातील. या सगळ्या गोष्टी मला तिथे लिहून ठेवायच्या आहेत. म्हणून आपल्याला ट्रेडिंग फक्त पैशांच्या स्वरूपात नाही बघायची भावना, ट्रेडिंगला सुद्धा एक काम म्हणून मला बघायचं आहे. फिक्स रुटीन मला ठेवायचं आहे त्या ट्रेडिंगच्या लाईफमध्ये. फक्त एवढंच एक सांगेल की ट्रेडिंगमध्ये जो एक शत्रू आहे, स्वतःला सुद्धा तेच सांगत आहे की ट्रेडिंगमध्ये जे युद्ध आहे ते दुसऱ्याशी नाही आहे, दुसऱ्या ट्रेडरशी नाही आहे, आपलं हे युद्ध आहे आपल्या स्वतःशी. आपण किती लॉसमध्ये थांबतोय, आपण किती प्रॉफिटमध्ये थांबतोय आपल्यावरती. आता मी सुद्धा तेच सांगतोय की मार्केट समजा आपण महिन्याभर ट्रेड करतोय, मला लास्ट मंथमध्ये तेच झालं की आपण 10-12 हजार रुपये ग्रीनमध्ये होतो. आता मार्केट तर स्वतः आला नाही ना की माझ्या खिशातनं पैसे घेऊन गेला. मी मार्केटमध्ये ट्रेड केली, मी 4,000-8,000वरती थांबलो नाही, ही माझी स्वतःची मिस्टेक आहे ना की मार्केटची मिस्टेक आहे. ती हीच मिस्टेक आपल्याला कंट्रोल करायची मार्केटमध्ये, मलाही आणि तुम्हालाही. तर बस आजच्या व्हिडिओमध्ये एवढंच. व्हिडिओ आवडला असेल तर नक्की आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा, व्हिडिओला लाईक करा आणि आपली ट्रेडिंग जर्नी आपल्या मित्रांमध्ये शेअर करा. भेटूया आपण नेक्स्ट डे. थँक्यू.